ते मेघनाची चिठ्ठीत वाच का लिहिलंय? हो हा काय आहे सांग. काय ऍडिशन? प्रमोशन. अरे वा, या दोघी नाही माहिती होतं, आपल्या दोघींना अरे सांगत नाही, नाही. मगाशी खरंच आपण नव्हतं बोलत माहिती. होतो, बघितलंच वा नसतं. वा वा. वा 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 आदित्य, किती दिवसांनी मी आले आणि आले आले तू काय मस्त बातमी दिलीस. ए माझं पायगुण बघितलं ना कसं आहे. वा वा वा. अरे पण आणखी एक चांगली बातमी सांगायचीच राहिली. अय्या, अजून एक गुड न्यूज. अगो बाई आता काय. अरे काय चाललंय? काय बोल 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 लवकर. ए आणि उद्या सांगतो किंवा संध्याकाळी सांगतो असं काही करू नकोस. त्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या नको आहेत आता. सांगतो 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 आत्ताच सांगतो. ही कुल्फी मी खरं तर त्यासाठीच आणली आहे. चित्रा परमनंट झाली आहे. काय अरे वा. काय वा. क्या बात है. हो आणि रिजनल हेडची पर्सनल सेक्रेटरी झाली. अबे तुझीच की. येस. हे तर फारच छान झालं. नाही म्हणजे तू तिला सांभाळून पण घेऊ शकशील ना. पण आत्ताच सांगतोय, कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. येस सर. चला मग काय पार्टी करू एक छोटीशी, म्हणजे ह्याचं प्रमोशन आणि चित्राचं कन्फर्मेशन. काय बोला, पटापट बोला. ए हो 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 हो. मग काय करायलाच हवी. मेघना तू सर तुझ्या आई वडिलांना बोलवून घे आणि चित्रा मनोजलाही बोलवून घेऊया. काय अरे अर्थातच, ते आपल्या टोळीचे सदस्य आहेत ना आता. मग तो कधी कधी करायची पार्टी? ताबडतोब. हा ना उद्याच करूया की. उद्या शनिवार आहे, सगळ्यांना सुट्टी असते. काय चला ठरलं मग, उद्या पार्टी फिक्स. काय विजया? हो हो चालेल की. उत्तम, चला तयारीला लागूया आपण. मेघना तुझ्या आई बाबांना मीच फोन करते आता. आणि विजय आणि अर्चू तुम्ही दोघे मेनूचं काय ते बघा. हा मी काय म्हणते अर्चू, एक वेलकम ड्रिंक ठेवूस या. एक कशाला, दोन ठेवा ना. आणि सगळं झाल्यावर आईस्क्रीम हवंय. हा अरे 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 अरे, यांची देसाई मंडळी केवढी खादाड आहेत रे बाबा, माझ्या सकट. आणि खादाड नंबर 1 ही खाऊची बरणी. अरे आलीस तू? इतकं मस्त वाटतंय ना तुला लवकर घरी बघून. कसा काय आलास पण लवकर? तस लवकर नाही आलोय, सगळा स्वयंपाक पण करून टाकलाय. काय कसाला रे पण करत बसलास एवढं सगळं? मी केलं असतं ना. आणि तसंही तुला ते बाहेरचे डबे खाऊन आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवून कंटाळा आला असेल नाही? ठीक आहे यार, कधी कधी मला पण मूड येतो. काय मनोज, म्हणजे आज न्यूज कळायच्या आधीच तू माझ्यासाठी पार्टी केलीस तर? कुठली न्यूज? परमनंट झालीये मी नोकरीमध्ये. अरे क्या बात आहे, अभिनंदन. थँक्यू. आणि तुला माहिती माझ्याकडे पण एक न्यूज आहे. काय? मी नोकरी सोडली. मनोज, अरे अगं तो बॉस माझ्याकडनं पर्सनल कामं करून घेत होता. म्हणे माझ्या मुलीची क्लासची फी भरून ये आणि काय तर फ्रोझन गुड्सचे पॅकेट्स माझ्या घरी देऊन ये. मी म्हटलं ही सगळी कामं मी नाही करणार आहे. तर म्हणे गेट आउट. मी म्हटलं तुम्हाला सांगायची गरज नाहीये, मी जॉब सोडून जातोय. गुड बाय. चित्रात तू टेन्शन घेऊ नको. अगं मिळेल नवीन नोकरी. आणि उलट तुला तर अभिमान वाटायला पाहिजे. तुझा नवरा किती स्वाभिमानी आहे याचा. काय रिलॅक्स. हा मेघना बोल. अभिनंदन मॅडम, परमनंट झालात. थँक्यू. अगं रडतीयस तू? नाही ग. आणि आदित्यची पीए झालीस बाबा आता. त्यामुळे आता मला माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुझ्या थ्रू जावं लागणार. मेघना, मी त्याचं फक्त ऑफिशियल वर्क सांभाळणार आहे, पर्सनल नाही. हो ग हो. बरं ऐक, तुझं कन्फर्मेशन आणि आदित्यचं प्रमोशन साजरं करण्यासाठी आपण एक छोटीशी पार्टी करतोय. पार्टी म्हणजे एकत्र लंच ग, वेगळं काही नाही. तुला तर माहितीच आहे आपल्याकडे निमित्तच हवं असतं पार्टीसाठी.
सो तुम्हा दोघांना निमंत्रण आहे माईंकडून. सांगशील ना मनोजला? हो सांगते. बरं चल ठेवते. हो या नक्की, वाट पाहतोय. बाय. बाय. आपल्याला लंचसाठी बोलावलंय. आदित्यला प्रमोशन मिळालं ना, त्याची पार्टी. ओके. अरे बाप, अरे नानासाहेबांचा फोन. जय हो नानासाहेब, कसे आहात तुम्ही? हा, मी एकदम मजेत. एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलेला आहे. जय हो नानासाहेब, जय हो. आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी सांगा ना कोणती ती? डबल धमाका आहे. आदित्यला प्रमोशन मिळालं, रिजनल हेड झाला तो. जय हो, जय हो, हो हो, जय हो नानासाहेब. बाबाजी बाबाजी अशीच कृपा असू द्या हो जावई बापूंवर, अशीच प्रगती होऊ द्या त्यांची. जावई बापू रिजनल हेड झाले. अभिनंदन नानासाहेब, अभिनंदन. आणि ऐका ना, हा, तेव्हा देशांच्या प्रथेप्रमाणे खाण्यापिण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, उद्याचा लंच. जय हो, हो हो, ती काय सांगायला हवं का नानासाहेब? हा, तेव्हा दोघांनी यायचं, वाट पाहतो. येणार, जरूर येणार. हा, नानासाहेब, अहो पण तुम्ही डबल धमाका म्हणालात, हा तर सिंगल धमाका ऐकवला. दुसरी बातमी काय आहे? हो हो, आपली चित्र आहे ना, ती परमनंट झाली नोकरीत. जय हो, जय हो. सुरेशराव, ऐकताय ना? हो हो हो, वा वा वा, छान. परमनंट झाल्या का चित्रा? हा, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिला पोस्टिंग पण मिळालंय ना, ते आदित्यच्याच पर्सनल असिस्टंटचं. म्हणजे छानच झालं ना. हो 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 हो. काय हो सुरेशराव, काय झालं एकदम? आनंदाने ऊर भरून आलो. नाही नाही नाही, साहजिक आहे हो. मुलांची प्रगती ऐकली की भरून येतच आपल्याला. मग उद्या या, वाट पाहतो. हो हो, जय हो, जय हो, जय हो. ओके. घात झाला हो, घात झाला माधवी, घात झाला. घात झाला? अहो, आत्ता तर म्हणालात ना की जावई बापू रिजनल हेड झाले म्हणून. अहो ते झालं, ती एक चांगली गोष्ट झाली. पण ऐकलत ना, ती विचित्रा परमनंट झाली जावई बापूंच्या ऑफिस मध्ये, आणि जावई बापूंचीच पर्सनल असिस्टंट म्हणून. बाबाजी, घात झाला. काय? ओय, हा घात नाही का झाला माधवी? आपल्याला ताबडतोब काहीतरी करायला हवं, ताबडतोब काहीतरी. मी पुन्हा पुन्हा सांगतो, धोका आहे. मेघनाच्या संसाराला धोका आहे. काहीतरी करायला हवं आपण. काळजी आहेच. अहो, पण तिचं आता लग्न झालंय. तुम्ही ना उगीच. माधवी, मी सारखा सारखा ओरडून सांगतोय ना, या अशा भानगडीत कोणाचा काहीही भरोसा देता येत नाही हो माधवी. नाही नाही नाही, मी उद्या नाही येऊ शकत. कुठे? आपल्याला दोघांना आमंत्रण आहे देसाईवाडीत. जावई बापूंचं प्रमोशन झालं ना, त्याचं सेलिब्रेशन आहे नेहमीप्रमाणे. मी येऊ शकत नाही. अगो बाई, अहो मग जावं लागणारच ना. अहो कसा येणार मी? ती विचित्र असेल ना तिकडे, पर्सनल असिस्टंट. थोबाड बघायचं नाही मला तिचं, आणि तो आगाऊ दाढीवाला, या दोघांचंही थोबाड मला बघायचं नाहीये. ते काही नाही, काही नाही. मी आता विखाऱ्यांचे पाय पकडणार आहे, आणि त्या विचित्रासाठी काहीही करा पण नोकरी शोधा, अशी सारखी त्यांना विनवणी करणार आहे. बाबाजी, लक्ष असू द्या. बाबाजी, काय घडलं हे बाबाजी? अहो पण नाही नाही, शक्य नाही. मी नाही येऊ शकत. मी येणार नाही. तुम्ही ना उगीच अतिरेक करताय. अहो माधवी, अतिरेक काय याच्यात? अहो वेळ निघून गेल्यावर शंख करण्यात काय उपयोग आहे? नाही नाही माधवी, आत्ताच काहीतरी करायला हवं आपण, आत्ताच. मी तर म्हणतो ना,
मी तर म्हणतो मुळावरच घाव घालायला हवा. बाबाजी, बाबाजी धावून या बाबाजी. बाबाजी काहीतरी करावं बाबाजी. अगदी गळ्याशी येऊन पोचलाय आता बाबाजी. इतका आनंद झाला ना मला. सो मिस्टर रिजनल हेड, कसं वाटतंय? जबाबदारी वाढली आहे. हा, मग थोडक्यात काय, आता माझ्यासाठीचा वेळ कमी होणार. हम्म. हे पण चालेल मला. तुझी अशीच ग्रोथ होऊ दे. होय, पण तुला कसं कळलं का की सरप्राईज म्हणजे प्रमोशनच असेल? तुझ्या माझ्यातल्या प्रेमामुळे. प्रेमामुळे? हम्म. काय साक्षात्कार वगैरे व्हायला लागले की काय तुला? नाही, तसं नाही रे. पण मला याची खात्री होती की गाडी वगैरे काय असेल तर मला विचारल्याशिवाय, म्हणजे आपण दोघांनी ठरवल्याशिवाय तू काय घेणार नाही. त्या अर्थानं प्रेमामुळे म्हणाले मी. आणि सगळ्यांनाच आनंद होईल असं काहीतरी असणार होतं, कारण तू सगळ्यांनाच सांगितलं होतंस. त्यावरून मी गेस केलं की ऑफिस मधलंच काहीतरी असेल, म्हणजे प्रमोशनच ना. ओहो, ब्युटी विथ ब्रेन. मला वाटलं इथे काहीच नाहीये. ए आदित्य, काहीच नाही इथे, काहीच नाही असं. काय? अरे चहा काय पिताय? मेनू सुचवा ना रे पटापटा. अहो, नाना मी काय म्हणतो, काय? पार्टी ना आदित्यसाठी आहे की नाही, हो. मग त्याच्या आवडीचा मेनू करूया ना आपण. चालेल. मग अरे अमित दादा, ते फक्त निमित्त आहे रे. हे बघ, आपण काय करूया, आपल्याला जे आवडतंय ना तो मेनू ठेवूया आणि आदित्यला सांगूया ही ट्रीट तुझ्याकडनं आहे, तुझ्याकडनं पार्टी. बघितलं ना ना हिचं डोकं कुठे आणि कसं चालतं ते. हा, तुझीच बहीण आहे ती. येऊ का? अरे या 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 जय हो. नाही आले, मी एकटीच आले. का? काम आहेत म्हणाले. म्हटलं ठीक आहे, मी एकटीच जाते जावयाचं कौतुक करायला. हरकत बसा. आहेत कुठे जावई बापू? काही नाही, रिजनल हेड झालाय ना, त्यामुळे डोक्यावर जागा करायला गेलाय. म्हणजे? नाही म्हणजे केस स्ट्रीम करायला गेलाय. आई, अगं ही फुलं मला दिली तरी चालेल. हो ग, घे. बसा बसा बसा. माई कुठे दिसत नाहीये? काय नाही, तिचं जरा पित्त वाढलंय थोडं म्हणून पडली आहे. नंतर भेटा. लय फार काही सिरियस नाही. हो का? बरं बरं. मी काय म्हणतो, पार्टी आदित्यची आहे, आपण आदित्यच्या सासूबाईंनाच विचारू ना मेनू काय ते. करेक्ट. हा काकू. हो, पण काहीतरी वेगळं सुचव ना, म्हणजे लाफा आणि फलाफल सूप वगैरे असं काही. आपल्या नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा विधभर इकडे तिकडे. काय? मला विचाराल तर कढी पकोडे करूया. मी करेन ना. होय होय होय, चालेल, धावेल. माईन नाही बरं वाटत नाहीये ना, त्यांना आराम करू दे. आपण करूया ना. चालेल ना विजयाताई? हो हो चालेल की, करूया कढी पकोडे. मलाही आवडतात हं खूप. हो. ए आणि मला ना तिखट पुऱ्या पण आवडतात, म्हणजे आदित्यला सुद्धा आवडतात. मग आपण तिखट पुऱ्या पण करूया का? तू आणि मी मिळून करूया. डन. त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण सगळे ना एक 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 पदार्थ करूया आणि आदित्यला सांगूया ओळख कोणी काय केलंय ते. मजा येईल. बघूया ओळखतो का ते. मी काय म्हणतो, तू काही करू नकोस आणि विजया तूही काही करू नकोस. का? कारण तुमच्या दोघांच्याही हाताची चव तो ओळखतो. मी असं करतो, मी ढोकळा करतो. नाना तुम्ही आणि अर्चू तुम्ही दोघ जण तिखट पुऱ्या करा. होय होय. आणि माधवीताई कढी पकोडे करतील. बाकी मी काय म्हणतो, म्हणजे चटणी कोशिंबीर काय भात आमटी बिमटी ते होईल. ते तुम्ही करा. आणि गोड गुलाबजामचे पाकिट आहेतच घरात. Yes. कसा आहे आयडिया? कशी छान. चला मग किचन कडे वळू आता. चला 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 चला. मला घेऊन चला. अरे, तुम्ही आता
ऐक ये दमले रे. अर्चू झालं का तुमचं? येऊ मी बाहेर? ए नाही 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 नाही, इतक्यात नाही रे. अरे इतक्या मेहनतीने आम्ही सगळेजण पदार्थ बनवतोय आणि शिवाय कुठला पदार्थ कोणी केलाय हे तुला ओळखायचंय, माहितीये ना? माहितीये का मला, मग? पण किती वेळ बसू मी या रूम मध्ये? मी अंगणात जातो ना, किचन मध्ये न बघता जातो मी. हे बघ असा. हे नाही याचा अर्थ कळतो? नाही. नाही ना, मग मी फोन करेपर्यंत मुकटाने इथेच बसायचं, कळलं? कळलं कळलं. कर मला फोन कर, बरोबर सगळं ओळखतो की नाही मी बघ. अरे जा रे. जा. कॉल बस इथेच बस बस. फोन कर मला लवकर. का नाही करणार? नाना सजावट कशी दिसते हो? अरे ढोकळो तो एकदम बेस बेस व्हायचे. वा वा वा. बेसनच आहे तो. चला 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 Ready ना? रेडी रेडी. हे आम्ही सगळं रेडी आहे रे बाबा. येस बॉस. हा? ओके. ठीक आहे, मग मी आता आदित्यला बोलवतो, त्याला कोंडून ठेवलंय ना. बोलो बोलो. फोन हा. हॅलो मिस्टर रिजनल हेड, तुम्ही बाहेर आलात तर चालेल. आलो मॅडम आलो. थँक्यू. ओके बाय. येतोय येतोय. येते येते येते. काय फोन काय करतेस त्याला? गाडी घेतलीस ना बाहेर ना, कोंडलं ना त्याला. मग आलो थांब जरा. जा जा, बोलत बसतो नुसतं, टाइमपास करतो. आला गेला आला. थँक्यू. झालंय का सगळं? बस बस बस. थँक्यू. हा. चला आता हाही आलेला आहे, भूका लागलेल्या आहेत, चला पटापट घ्या जेवायला. अगं अर्चू अशी काय करते? चित्रा आणि मनोज पण येणार आहेत ना, चित्राची पण पार्टी नाहीये काही. मग? विसरलीस? अय्या हो, विसरूनच गेले. घ्या चित्रा हजर. अरे वा वा वा. आणि मनोज कुठे आहे? नाही तो काय डोकं बरं ना त्याचं? हो पण त्याला ना बाहेर जावं लागलं, काम होतं थोडं. त्यांनी सॉरी सांगितलंय पण सगळ्यांना. बा हरकत. नो इश्यूज. चलो सुरू करते. हे हो, चला 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 चला. काय चला 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 चला. तू ना त्या मयू आणि साक्षीच्या वर्तन आहे अर्जू. अरे काही काय? अरे एवढ्या मेहनतीने पदार्थ बनवलेत, आता आदित्य प्रत्येक पदार्थाची चव बघणार आणि मग प्राइस अनाऊन्स करणार. काहीतरी अंगठी म्हणा, ब्रेसलेट म्हणा, असं काहीतरी. काय प्रमोशन मिळालं ना त्याला. हो, ब्रेसलेट वगैरे. चालेल चालेल चालेल, मला चालेल. चल 1 2 3 रेडी, घेतो. हा. वा वा. वा दोनदा. वा वा. वा. तीनदा. वा वा वा. हा. वा. तिन्ही पदार्थ उत्तम झालेत, मस्त. हो ना विजया? बर, आता ओळख कोणी कुठली डिश केली ते. हा अरे आम्हाला ओळखू नकोस, ते ओळख कोणी केलंय ते. हा. हो. ए चल चल, भाव नको खाऊ, पटकन सांग, आम्हालाही भुका लागल्यात. ओके रेडी. कढी आईंनी केली. हा. ओ. कारण अनुभवी हातच ही अशी कढी करू शकते. आणि या तिखट पुऱ्या माझ्या आंबट गोड तिखट मिठाच्या बहिणीशिवाय कोणीच नाही. अय्या, काय अर्चू? आणि या सगळ्या पुऱ्या करेक्ट गोल झाल्यात, त्याच्यामुळे तिच्या बरोबर परफेक्शनिस्ट नाना पण असणार. माझ्या बंगू ग. आणि हा लाईट ढोकळा ऑफकोर्स दादाचा. कारण काय, सिच्युएशन किती पण गंभीर असली ना तरी तो अशी काहीतरी जादू करतो की सगळं वातावरण हलकं होऊन जातं. मग ओळखलं की नाही? येस,
किती अचूक कळतं प्रत्येकाचं मन तुला. ए बरं आता चला ना, भूक लागलीये. हो भूक लागली ना बाळाला. आणि एवढेच 3 पदार्थ नाहीयेत, बाकीचं जेवण पण आहे. चल मेघना घेऊया आपण. हं? बार बार बघ. दे मला दे तू. हे हावरट नुसती. हा भरो तिला भरो. हा बघ कशी उपाशी बघती. हा घे खा खा. हा घे हा चटणी टाक, थोडीशी आणखीन टाक. वा 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 वा, मस्त. घे अजून खातेस? मेंदूवर परिणाम झाला तुझ्या झाड. नाना अहो काय हे? थांब 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 थांब. अरे कोण आहेस तू? बोल कोण आहेस तू? बोल कोण आहेस तू? काय रे मनोज, असं काय घाबरत होता मला? अरे चित्रा म्हणाले तुला काहीतरी काम आहे, येऊ शकणार नाहीयेस. पण बरं झालं आलास ते, आणि वेळेवर आलास. काम लवकर आटपलं का तुझं? काम नाही, मला काही काम नव्हतं. अहो घरून निघायला कंटाळा येत होता, म्हणून मी चित्राला म्हणालो तूच जा, मी नाही येत. आणि मग यावंसं वाटलं म्हणून आलो. बर बर. पण खूप खूप अभिनंदन आदित्य. थँक्यू सो मच. बरं झालं तू आलास. नाही रे. मग बाकी काय मजेत ना? हो ऑब्विसली. नोकरी काय म्हणते तुझी? नोकरी सोडली.